राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सद्गुरूंना वंदन करून आपण श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 207 नंबरच्या ओळीवरती चिंतन करत होतो। माऊली बोलतात, सर्वस्व शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोखावे काही। म्हणजे आपलं सर्वस्व जे आहे त्याचं दान करून किंवा सोडून आपण देहाच्या नादाला लागून देहामुळं आपण नुकसान करून तो घेतो। आणि एवढंच देह फक्त संपत्ती मिळवण्यासाठीच उपयोगाचा आहे का, याचा विचार केलेला बरा। बरेच वेळा म्हणतात काही वर्षे मला हे करावं लागेल, एवढी संपत्ती कमवावी लागेल, याचा अर्थ शरीराला फक्त संपत्ती मिळवण्याचं साधन आपण बनवत चाललोय असं माऊली सांगतात आपल्याला। त्यामुळं ते जरूर उदरनिर्वाहाचं साधन असू शकतं, पण ते एक आणि दुसरं साधन आहे की ते मोक्ष मिळवण्याचं साधन आहे। शरीर हे मोक्ष मिळवण्याचं एक साधन आहे, कारण शरीराशिवाय मोक्ष मिळणारच नाही। असं कुठलंही कधी घडलेलं नाही की शरीर नाही आणि त्याला मोक्ष मिळाला, किंवा मनुष्य नाही आणि त्याला मोक्ष मिळाला, असं कधीच होणार नाही। एक म्हणजे ते शरीर पाहिजे, दुसरं म्हणजे मनुष्य पाहिजे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा विचार माऊली करून बोलतात की संपत्ती सगळी ऐश्वर्य समृद्धी मिळवायची, प्राप्त करायची, ही फक्त शरीराच्या पोषणासाठीच काय, इतर त्याचा काय उद्देश आहे काय बघितला पाहिजे ना। की दुर्लभ गोष्टी ज्या मिळतात त्यापैकी दुर्लभ शरीर आणि दुर्लभ मनुष्यत्व आहे, जे शब्द वापरलेला आहे। दुर्लभ 3 गोष्टी आहेत की मनुष्याचं शरीर जे आहे ते दुर्लभ आहे, किंवा संतांचा सहवास आहे तो दुर्लभ आहे, किंवा मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा ही दुर्लभ आहे। म्हणजे 3 गोष्टींचा विचार त्या दुर्लभमध्ये आचार्यांनी करून ठेवलेला आहे। आणि त्यातलं आपल्याला मनुष्यत्व प्राप्त झालेलं असेल, मनुष्य नुसता होऊन चालणार नाही, मनुष्य होणं, फक्त मनुष्य असणं म्हणजे फक्त आपल्या देहाचं पालन पोषण करून बसणं, आणि मनुष्यत्व प्राप्त करणं म्हणजे मुक्तीचा विचार त्या देहामध्ये करणं। जरासा फरकानं आपण बोललो बरं का। मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रेया 3 शब्द वापरलेत आचार्यांनी, लक्षात घ्या। त्यातनं मनुष्यत्व शब्द वापरलाय, म्हणजे नुसता देह नाही तर देहामधलं मनुष्यत्व फार महत्वाचं आहे। आणि मनुष्यत्व शब्दाचा अर्थ आहे जो नर, जो मनुष्य, स्त्री पुरुष, नर शब्दाचा अर्थ स्त्री पुरुष आहे। जो स्त्री पुरुष किंवा जो मनुष्य मुक्तीसाठी प्रयत्न करतो त्याच्याकडे मनुष्यत्व आहे, अन्यथा सगळी मनुष्यच आहे। म्हणून मनुष्य आणि मनुष्यत्व यामध्ये थोडासा आपण स्लाइट डिफरन्स करायला लागलेला आहे। आचार्यांची कदाचित माफी मागतो, त्यांना काय नेमकं म्हणायचं असेल कोणाला माहिती, तरी सुद्धा मनुष्यत्व शब्द वापरलेला आहे, मनुष्य शब्द वापरलेला नाही, किंवा नर नुसता शब्द वापरलेला नाही, पुरुष शब्द नुसता वापरलेला नाही। तर त्यामधलं मनुष्यत्व जे आहे ते आपल्याकडे मनुष्यत्व असलं पाहिजे, ज्याला आपण मानवता स्वधर्माचरणाची जी आतली जी आपली जी जी क्षमता आहे ती राखून ठेवली पाहिजे माणसानं। म्हणजे जर देह मिळालाय तर या देहानं कुणाला तरी मदत कर रे बाबा। ज्याला डोळे मिळाल्या त्या डोळ्यानं चांगलं पहा, हे मनुष्यत्व आहे। कानानं चांगलं ऐकव तर ह्या मनुष्याच्या देहाचं मनुष्यत्व आहे। ते मनुष्याचं मनुष्यत्व कोणतं आहे तर त्या देहाचा चांगला सदुपयोग करून घेणं। म्हणून जी संपत्ती जात ही शरीर पोषणासाठीच तू तयार करतोस की काय, असा प्रश्न माऊली विचारतात। म्हणून 207 नंबरची ओवी काल आपण चिंतनामध्ये घेतलेली होती, त्याचा आणि थोडासा विस्तार आपण आता केला। सर्वस्व शिनोनी येते अर्जवावी संपत्ती जाते। सर्वस्व, माणसं नाती गोती तोडतात, मित्रांना तोडतात पैशासाठी,
संपत्तीसाठी कुणाचाही विश्वासघात करतात म्हणून म्हणलेलं आहे. सर्वस्व सिनोनी येते, कुणालाही काही करायला तयार होतील, पण ते पैसा, संपत्ती, पद मिळवायचं, कुणाला तरी पायाखाली घालायचं आणि आपण मोठं व्हायचं. ही संपत्ती मिळवण्याची रीत माऊली या ओळीमधून सांगतात. अर्जवावी संपत्ती जाते काय करून, तेने स्वधर्म सांडूनी देहाते पोकावे काय. अरे तू स्वधर्म सांडलास, देहाचं लाड कर, पण कुठेपर्यंत, स्वधर्म पालन करत देहाचं लाड कर. म्हणजे तुला कळेल की देह किती महत्वाचा आहे आणि देह किती क्षणभंगूर आहे. त्याचं महत्त्व दोन पद्धतीने लक्षात आलं पाहिजे. एक, देहाचं क्षणभंगुरत्व आणि देहाचं महात्म्य सुद्धा लक्षात आलं पाहिजे. हा जर देह नसेल तर आपण काही करू शकत नाही. लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट आपण प्राप्त करू शकत नाही. धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, मोक्ष नाही. हे पुरुषार्थ सांगितलेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषानं, म्हणजे जन्माला आणलेल्या व्यक्तीनं करायसाठी आहे. म्हणून आपल्याकडे जर देहच नसेल ना, त्या चारही पुरुषार्थाला काही अर्थच नाही. कारण पुरुषत्व नसेल तर पुरुषार्थ कसा करणार आहे. आणि पुरुषत्व शब्दाचा अर्थ आहे शरीर. हे शरीर जर नसेल तर आपण पुढची जी वाटचाल आहे ती करूच शकत नाही. हे त्याचं महात्म्य. आणि दुसरी गोष्ट, हे शरीर नुसतं पोचणं नाही, तर शरीर हे क्षणभंगूर आहे हे जाणून घेणं, हे सुद्धा त्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. दोन्ही बाबतीत शरीर जाणून घ्यावं. एक त्याचं क्षणभंगुरत्व आणि दुसरं त्याचं महात्म्य. दोन्ही ती शरीर उपयोगाचं आहे किंवा दोन्ही बाबतीत त्याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे स्वधर्म सांडू नये, साधन संपत्ती खर्च करून देहाला पोसावं का, असा प्रश्न माऊली विचारतात. आता आपण 208 नंबरची उभी घ्यायला लागलोय. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शुनू आपला. आता परत त्याबद्दल जाणे. सगळ्या ओव्या ज्या दिलेल्या आहेत ह्या शरीराचा उपयोग संपत्ती मिळवण्यासाठी फक्त करू नका यासाठी ओव्या दिलेल्या आहेत. एवढ्या श्लोकाचा अर्थ वेगळा आहे आणि माऊलींनी ओव्या अर्थ वेगळ्या अर्थानं टाकलेल्या आहेत. तर ह्यात काय म्हणतात बघा. मग हे तो पाच मेळावा, पाच म्हणजे पाच गोष्टींचा हा मेळावा आहे. म्हणजे पंचमहाभूताचं हे गाठोड आहे. पाच मेळावा म्हणजे ही पाच तत्व एकत्र आली की सगळ्या वस्तू बनतात. जगातली सगळी यच्छावत कुठलीही वस्तूची दृश्य रूपानं दिसते ना, ही पाच तत्वांनी बनलेलीच आहे. ती शरीर पण तसंच आहे. शरीर हे त्यातली प्रकृतीतली ती एक गोष्ट आहे. त्यामुळे शरीर सुद्धा पाच मेळावा शब्द माऊली वापरतात. हे शरीर तर पाच महाभूताचे गाठोडे आहे. मग हे तव पाच मेळावा. दुसरं बघा, शेकी अनुसरेल पंचत्वा. शेकी शब्दाने वापरलाय शेवटी. शेकी म्हणजे शेवटी. अनुसरेल पंचत्वा, अनुसरेल म्हणजे जाणारच आहे, विलीनच होणार आहे, त्याची मातीच होणार आहे. तर अनुसरेल पंचत्वा, कुठून आलं तिथं जाणार आहे. पंचत्वा म्हणजे पंचतत्वामध्ये जाणार आहे. पाचांचा मेळावा आहे तर त्या पाचामध्येच जाणार. जिथनं आलं तिथंच जाते सगळ्या गोष्टी. कुठलीही गोष्ट घ्यायची, जिथून आलेली असते तिकडं जात असते. कधीही बघायचं आपण. म्हणजे पावसातून पडलेलं पाणी जरी नद्या नाल्याच्या द्वारानं समुद्राला मिळालं तर समुद्राचं पाणी बाष्प होऊन परत पावसाच्यात रूपांतर होतं. त्याचे ढग बनतात. ढगातून परत पाऊस पडतो आणि समुद्र बनतो. समुद्र परत तिकडं ढगाकडे जातो आणि जिथून आला होता तिकडंच समुद्र जाणार ना. तसं अग्नी आहे, हा आकाश तत्व आपण म्हणतो. हे वरती आकाशाकडं अग्नी पेटवून बघा, त्याची ज्योत वरती असते, खाली नाही कधी अग्नी जात. याचा अर्थ जे जिकडून येतंय तिकडंच जाते. आपणही जिकडून आलोय तिकडंच जाणार आहे. मग जिथून आलोय त्याची आठवण ठेवायची. ज्याने मला जन्माला घातले त्या भगवंताची आठवण ठेवायची. कारण तो माझा जन्मदाता आहे, आई वडील नाही. आई वडील हे निमित्त आहे. आणि निमित्त जरी महत्वाचं असलं तर एवढं महत्वाचं नाही जितकं उपादान आहे. उपादान शब्दाचा अर्थ आहे ज्याची तत्व धारण करून मी जगतो. जे कार्यामध्ये सतत अनुश्चित असतं त्याला उपादान म्हणतात. आणि हे उपादान घेऊन मी जगतो. उपादानाला विसरता कामा नये. उपादान फार महत्वाचं आहे. उपादान शब्द जरासा मी शास्त्रीय वापरला, अजिबात अगदी काळजीपूर्वक सावधगिरीनं शास्त्रीय शब्द मी वापरलेले नाहीत. कुठंतरी वापरायला लागतील आपल्याला आता 13व्या अध्यायामध्ये जात हळूहळू. पण तरी सुद्धा ते जपून वापरणार आहे आपण. कारण आपल्याला ज्ञानेश्वरी फक्त समजावून घ्यायची आहे. ज्ञानेश्वरी मूळ कशी आहे हे समजून घ्यायचे आहे. शास्त्र खूप आहे, आपल्याला अभ्यासायचं असेल तर अभ्यासू शकतो आपण त्याच्या व्याख्या. मी आता आपण काय बोललो बघा, हे निमित्त जे आहे ते निमित्त कोणतरी होईल.
आई वडील हे माझं निमित्त आहे, पण ईश्वर हे माझं उपादान आहे. त्यामध्ये ईश्वराचे सगळे गुण माझ्यामध्ये आहेत. आणि ही गोष्ट जर लक्षात ठेवली आपण, तर मी आलो ईश्वरातून, जाणार ईश्वरामध्ये. पाच तत्व जशी ह्या सृष्टीतून आली, म्हणजे पाच तत्वातून जसा देह आला तसा हा देह परत पंचत्वात मिळणार आहे. पण माऊली काय म्हणता, मग हे तव पाच मिळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. शेकी म्हणजे शेवटी, शेवटी तो विलीन होणार कुठं, महाभूतात. ते वेळी केला के गिवसावा, त्यावेळी या देहानं केलेले कष्ट कुठं शोधणार. जेव्हा हे पाच तत्वात मिळून जाईल, म्हणजे शेवट तुझा जवळ येईल, शेवटात ते तत्व मिसळायला चालू होतात हळूहळू. बरं काय, आपली हाडं ठिसूळ होतात. त्यामुळं समजायचं पृथ्वी तत्वाचा नाश व्हायला लागला. पृथ्वी तत्व मी उसनं घेतलं होतं ते आता पृथ्वीकडे निघून जायला लागले. मी मरायला लागले म्हणायचं नाही, जे तत्व मी घेतलं होतं ते तत्व जायला लागले. त्याला मरणं आता आपण ऐहिक आणि भौतिक दृष्टीनं बोलतो, हे अमुक व्यक्ती मरायला लागलेली आहे किंवा गेली, हे जे शब्द आपण वापरतो, खरी गोष्ट काय आहे, पंचतत्व जी आहे ती पंचतत्व आपली काढून घेतात. ते बस झालं, तुझ्यामध्ये क्षमता नाही मला सांभाळून घ्यायची, म्हणून मी काढून घेतो. हाडं ठिसूळ व्हायला लागली, कॅल्शियमची गरज पडायला लागलेली आहे. चालताना गुडघे दुखायला लागलीत, कंबर दुखायला चालू झाली, बसता येतंय, उठता येतंय. पंचतत्वातलं पृथ्वी तत्व गायब व्हायला लागले, कायम समजायचं, लक्षात ठेवायचं. डोळ्याची दृष्टी कमी व्हायला लागलेली आहे, दिसेन असं झालेलं आहे. जे आतलं तत्व जे आहे ना, ते प्रकाश तत्व ज्याला आपण म्हणतो, ते प्रकाश म्हणजे अग्नितत्व त्यातलं नाहीच व्हायला लागलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. ऐकायचं कमी यायला लागले ना, तर वायू तत्व कमी यायला लागलेलं आहे. आपल्यातला वायू हे पंचमहाभूत आहे, ते म्हणतोय मी जाणार आहे असं. प्रत्येक गोष्टीमध्ये नाकाचा वास कमी होतो, सगळं 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 कमी वाटतं. जे ती पाच शब्द स्पर्श रूप रसगंध आहेत, त्यालाच ही पाच महाभूत लावून पहा, म्हणजे बरोबर आपल्याला चिंतन करत बसायचं. ही पंचमहाभूत, हे पाच तत्व, हे पंचकोश, हे सगळं बघत बसलो ना आपण, त्यांचे फार जवळचे संबंध आहे. फक्त ते आपण खोलात एवढ्या जायचं नाही, वरच्यावर आपल्यापुरतं समजावून घ्यायचं, मला यातलं काय उपयोगाचं आहे. आणि समजावून घेताना लक्षात येतं, मी जर माझं ठिसूळ व्हायला लागलो तर माझं एक एक तत्व आता पृथ्वी तत्व नाहीसं व्हायला लागलेलं आहे. मी जात आहे हळूहळू. का? नियम आहे सृष्टीचा म्हणून मी जातोय. म्हणजे असे कोण गेले नाहीत आणि मीच तेवढा जायला लागलोय असं नाही. शरीर नाशवंत आहे, खुर्ची नाशवंत आहे, मोबाईल नाशवंत आहे, मोडतात ना. माझा देह मोडणार नाही का? जे निर्माण होतं, ज्या गोष्टीचं मॅन्युफॅक्चर्ड आहे त्याचं एक्सपायर आहे. प्रत्येकाची डेट ठरलेली असते. ज्या दिवशी मॅन्युफॅक्चर्ड डेट प्रोडक्शनची मिळते तिथी, त्याच वेळी मृत्यू तिथी ठरलेली असते, एक्सपायर डेट ठरलेली असते. फक्त ती लिहायची बाकी असते. म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो, पण वाढदिवसा दिवशी मृत्यूची आठवण ठेवावी, असं माऊलीने 9व्या अध्यायामध्ये बघितलंय. उभवती गोडिया अगा मर हा बोलून साहती आणि मेलिया तरी रडती, असते जात न गणती गहिजपण दरदुर साप गिळीत आहे उभा. त्या ठिकाणी जाऊनच त्या 9व्या अध्यायातल्या ओळ्या बघण्यासारख्या आहेत, की ते बोलतात की ह्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट जाणार आहे. तू जर निर्माण झालास तर निर्मिती ही नष्टच होते, निर्माता तो पाहत असतो. तसा विचार करायला गेलो तर ह्या निर्मितीपासून मी वेगळा आहे, मी ह्याच्यापासून वेगळा आहे. फक्त ह्यामधल्या घडामोडी मी जर त्रयस्थपणाने पाहायला लागलो तर मी वेगळा याची जाणीव मला व्हायला लागेल. पण मी त्रयस्थपणाने बघत नाही, निर्मितीमध्येच मी स्वतःला अडकून घेतो. मी स्वतः निर्माता असताना सुद्धा मी निर्माता, म्हणजे माझ्या आधारावर हे शरीर उभं आहे. मी म्हणतोय या शरीराच्या आधारानं मी जगतो, अजिबात नाही. कारण मी मरतच नाही, शरीर मरणार आहे. वरती टर्पल जाणार आहेत, मी टर्पलच्या आधारानं कसा जगेन सांगा बघू. तर माझं मूळ तत्व माझ्यामध्ये आहे आणि त्या तत्वाचा आधार घेऊन माझं शरीर टिकून आहे. ही गोष्ट जर लक्षात आली आपल्याला, तर निर्मिती असते ती निर्मात्यावर अवलंबून असते. त्यामुळे निर्मितीनं काय करावं, निर्मात्याची आठवण ठेवून राहावं. तो कोण मोठा आहे की ज्यानं मला हे निर्माण केलं. ज्या तत्वातून मी आलेलो आहे ते तत्व माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. भगवंत माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, त्यानं मला जन्माला घातलेला आहे. भूतलावर मला शरीर, माणसाचं शरीर दिलेलं आहे. माणसाचं शरीर देऊन थांबला नाही, मला मनुष्य केलं आणि मनुष्यत्व पण दिलेलं आहे. त्याला मुमुक्षत्व आपण म्हणूया. मनुष्यत्व शब्दाला हे थोडीशी माझ्या शब्दकोशातले शब्द वापरतोय बरं का, मी माफी मागतोय शास्त्राची बऱ्याच वेळा, पण जे
आपल्याला आत जाणवलेलं असते ना, ते सांगावं लागते. मनुष्यत्व म्हणजे मुमुक्षत्व नाही, पण मी आता बोललो तसं. मनुष्य म्हणजे देह आणि मनुष्यत्व म्हणजे त्या देहात असणारं मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा प्राप्त करण्याची इच्छा जी असते, मोक्ष मला प्राप्त करायचा आहे अशी तळमळ ज्याला असते त्याला मुमुक्षत्व म्हणतात. आणि ते मुमुक्षत्व जर माझ्याकडे आलं असेल तर माऊलींवरती स्वधर्म म्हटला शब्द, ते मुमुक्षत्व आहे. स्वधर्माच्या पालनाची इच्छा होणं म्हणजे मुमुक्षत्व आहे. आणि त्या मुमुक्षत्वासाठी सांगतात धोका सांगायला लागले. हे पंचतत्वाचा मेळावा आहे. हे मेळावा जमलेला आहे. जिथं मेळावा जमतो तिथं ज्यावेळी गॅदरिंग असतं त्याचं डिस्पर्सेशन सुद्धा सुरू होते. हे जेव्हा सगळी गर्दी एकत्र होते त्यावेळी ती गर्दी फुटते सुद्धा काही वेळानंतर. तशी 5 जणी एकत्र आलेले आहेत. आता पाचच्या घरीला कधीतरी जाणारच आहेत. जरा उशिरा अंधार पडायला लागेल, आयुष्याची संध्याकाळ होईल, त्यावेळी हे 5 जण आपल्या आपल्या घराकडे निघून जातील मला टाकून. लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. मला टाकून, म्हणून मी ह्यांच्या नादाला लागून चालणार नाही, या 5 जणांच्या नादाला लागून चालणार आहे. ही 5 तत्व जे आहेत ही माझ्या ताब्यात मला जाणून ठेवली पाहिजेत. मला त्याचा योग्य वापर करून घ्यायचा आहे. मला त्यांना जाणायचं आहे, त्याचा वापर करायचा आहे आणि त्यांना विसरून जायचं आहे. काकांची भाषा बरं काय. परमपूज्य काका म्हणतात नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट इट. त्यात मला त्याला जाणायचं आहे, जाऊन त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि उपयोग झाल्यानंतर मला त्याला विसरायचा आहे. मला ही संपत्ती कमवायची आहे, पोटापुरतं मिळवायचं आहे आणि सगळ्या नात्या गोत्यात राहून सुद्धा नात्यांना विसरायचं आहे. मला मी संपत्ती प्रॉपर्टी कमवायची आहे, मोठी करायची आहे, पण ही माझी संपत्ती नाही अशा भावनेने शेवटी त्याला विसरून जायचं आहे. हे तत्वज्ञान रोज लागू करत जायला पाहिजे आपल्याला. त्या काकांची भाषा जी नो द सिस्टम, यूज द सिस्टम अँड फॉरगेट इट, इट इज काय अतिशय उच्च दर्जाचा हा सिद्धांत परमपूज्य काकाने एकदम छोट्या 3 शब्दामध्ये मांडलेला आहे. एवढी 3 शब्द वापर करता आली पाहिजेत आपल्याला पंचभूताच्या बाबतीमध्ये. हे पंचतत्वाचा मेळावा आहे. हे शरीर जे आहे 5 तत्वानं तयार झालं आहे. जल, पृथ्वी, आप, जल, आकाश, वायू ही सगळी तत्व एकत्र आलेली आहेत आणि या तत्वातूनच ही पंच तन्मात्रा आहे. त्याच पंच त्या शब्द स्पर्श रूप रसगंध आहे. तसे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच महाभूत आहेत, तसे पंच कोश आहेत सगळी आणि पंचप्राण यांची जोडी आहेत बरं काय. प्रत्येकाला लावून बघावे लागतात, त्या कुठं कुठं आहेत. आपल्याला खोला तेवढं मलाही माहिती नाही. आपण चिंतन करावं, अभ्यास करावा, पाहिजे असेल हवा तर. लागत नाही मोक्षासाठी एवढा अभ्यास. मी कोण आहे समजायला गावाला कशाला विचारायचं आहे पाहिजे सांगा बघू. आणि माझं नाव काय आहे सांगा, मी कुठली नोकरी करतोय गावाला विचारतोस तू. कोणाकोणाला विचारायला लागलास? विचारायची गरज नाही. मी कोण आहे ते तूच बस ना. तूच बस शांतपणे, तुलाच विचार तू कोण आहेस ते. दुसरं कोण तुला काय सांगेल तू कोण आहेस ते. मी आता कुठेतरी गावात कुठल्या तरी गेलो, मुरगुड गावामध्ये, माझी काय ओळख नाही, पळक नाही, आणि त्यांना मी विचारायला तर मी कोण आहे हो, हे काय वेडपडायला काय म्हणतील. तुझं तुला जा आणि बस आणि तुला विचार जा. तुझ्या घरातल्यांना विचार, तुझ्या जवळच्यांना विचार, किंवा तू स्वतःला विचार जा. तसं मी स्वतःला विचारायला पाहिजे, मी कोण आहे, मी कोण आहे. दुसऱ्याला विचारू नका, प्रश्न चुकीचा आहे. मी कोण आहे हा प्रश्न दुसऱ्याला कसा विचारायचा सांगा बघू. बरं विचारतोय मी कोण आहे, कोणतरी सांगा रे मला. अरे कोण आहे म्हणजे तुझं तू स्वतःला विचार ना. मी कोण आहे हे माझं स्वतःचं जे अज्ञानपण आहे, हे अज्ञानपण आहे. आपणही विसरूया. काय धनंजय अशा माऊलींची उभे मी विसरलो होता ती. आपल्यालाच विसर पडणं हेच अज्ञानाचं लक्षण आहे. आपण विसरूया. नंतर आठवली तर सांगेन मी तुम्हाला की ज्यावेळी स्वतःला स्वतःची ओळख भान विसरून जातो त्याच वेळी आपण कोण आहे. म्हणून मग काका म्हणतात कोण आहेस. आता कोणाला त्याला विचारलंय साधकाला काय करत आहेस. लक्षात आहे ना. 2 शब्द वापरलेले आहेत, ह्याचं लक्ष ठेव. म्हणजे तुला कोण तू आहेस तुला कळायला लागेल. म्हणून तू पंचतत्वाचा मेळावा आहेस असं कळायला लागेल. शरीराकडे येऊन बघायला लागलो आपण ना, हे पंचतत्व आहेत याचा निराश करत गेलं पाहिजे. न बुद्धिमन अहंकार चित्ताने नाहम न च क्षेत्र जीवा न च घ्राण नेत्रे न च योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपा हा शिवोहम शिवोहम. हे क्षत्र श्रोत्र मी नाही, वायू मी नाही, हे आकाश मी नाही. कसं आहे बघा चिंतन आचार्यांनी केलंय आत्मषटकामध्ये. हे चिंतन जरा बघण्यासारखं आहे. शांत बसावं, त्या चिंतनामध्ये आपल्याला लावून बघावं. आपण इकडे तिकडे बघतो त्याचा उपयोग होत नाही. आपल्यावर जेव्हा एखाद्या ओवीचा आणि श्लोकांचा आपण प्रभाव टाकतो ना, तेव्हा ती ओवी खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला लागते, आपल्याशी बोलते. परमपूज्य काका म्हणतात श्लोक ओव्या आपल्याशी बोलल्या पाहिजेत. त्यावेळी त्याच्याने आपलं हितभूत जे संवाद होतात ना त्यातून ग्रंथ समजतात, शास्त्राची कृपा होते. आपल्याशी बोलता आलं, बोलली पाहिजेत, त्या बोलत्यात.
त्यांच्यावर तेवढी श्रद्धा ठेवून आपण करायला लागलो तर मग हे तव पाच मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा. म्हणजे तू मरणार आहे. सोप्या भाषेत आपण बोलूया. हे काय म्हणतात, हे असलं काय बोलत नाहीत, संत भीती वाटेल म्हणून. जाणार आहे ते पंचतत्वात जाणार असं शास्त्रीय भाषेत सांगतात. म्हणजे तू आलास जन्माला, तू जाणार आहेस असंच त्यांना म्हणायचं. शेकी अनुसरेल पंचता ते वेळी केला के दिवसावा शिणू आपला. त्यावेळी काय तुला कळणार आहे, हा शीन घेतलास त्याचा उपयोग काय असं तुला वाटेल. काय म्हणतात बघा ते, त्यावेळी या देहाने केलेले कष्ट कुठे शोधणार. कुठे गिवसावा शब्द वापरलाय बघा. गिवसावा शब्दाचा अर्थ शोधणे आहे. त्यावेळी के म्हणजे केलेले जे आहे, गिवसावा शिणू आपला. शिणू म्हणजे कष्ट, ते श्रम कुठं शोधायला जाणार आहेस. तुला वाटेल कशाला राबलो मी. हे जर पंचत्वातच विलीन होणार आहे तर उसना आणलेला होता आणि तो उसना आणलेला ते आहे पंचमहाभूताकडून देव उसना आणलेला आहे, तो त्यामध्ये विलीन जाणार आहे. तुझ्याकडून सगळं काळ ओरबाडून घेत आहे. रोज काळ खातोय मला आणि काळ खातो सावधान असा अभंग सुद्धा मी म्हणतो. आयुष्य खातो काळ क्षणक्षण हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. म्हणजे काय जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हे सगळं जाणार आहे याचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. माझं आयुष्य काळ खाया लागलेलं आहे आणि हा काळाची उडी. काल आपण तो अभंग घेतला होता. जरा मी चुकीची सुरुवात काल सांगितली होती, मला उशिरानंतर कळलं की त्यामध्ये काळ देहाशी आला काहू असं मी म्हटलं होतो. हा अभंग नामदेव महाराजांचा आहे आणि त्याचा याच्याशी काही संबंध नाही. तो मुळात अभंग तुकोबांचा आहे. त्यामध्ये आहे हे नको नको मना गुंतो माळ्या जाळी काळ आला जवळी ग्रासावया. असा ती त्याची सुरुवात आहे. आणि चुकून मी सुरुवात म्हटलं होतं काय तर की काळ देहाशी आला खाऊ अशी सुरुवात आहे. तो अभंग बरोबर आहे पण तो नामदेव महाराजांचा आहे. आपण तुकोबांच्या अभंगाबद्दल मी बोलत होतो आणि चुकून मी नामदेव महाराजांच्या ऐवजी तुकोबांचा अभंग असं बोललो. आता तो खरा अभंग कसा आहे बघा. काळ देहाशी आला खाऊ नाही तर नको नको मना गुंतू माया जाळी. तुला हे शरीर मायातत्वापासून बनलेलं आहे, मायेतच गुंतून ठेवेल. तू सावध राहा, गुंतू नकोस त्यामध्ये. तुला जवळची लोक आपली वाटायला लागतील आणि तेच तुझा घात करतील, तेच तुला संपवतील. लांबची माणसं लांबची गोष्टी आपल्याला संपवायला येत नाहीत. आपल्या जवळचं आपलं घात करत असतं, दुसरं कोण आपल्याला घात करत नाही. माझाच पाय दुखतो आणि मला वेदना देतो, दुसऱ्याचा पाय दुखतो त्याची वेदना मला होते काय सांगा बघू. ते माझं आहे म्हणून मला त्रास देतोय का. हा पाय माझा आहे, हे डोकं दुखतं माझं आहे म्हणून डोकं दुखून मला त्रास होतो. हे माझं नसतं तर मला त्रास दिला नसता, किंवा माझं मानलं नसतं तर त्रास दिला नसता. दोन गोष्टी बघा. हे माझं नसतं तर मला त्रास दिला नसता, हे माझं मानलं नसतं तर त्रास दिला नसता. मी माझ्या मुलांना माझं मानतो, माझ्या नातलगांना माझं मानतो आणि त्रास देणाऱ्यामध्ये पहिल्या लिस्टीत नंबर कुणाचे आहेत सांगा. मला ज्यांना माझा आजपर्यंत ज्याला मला त्रास जो झाला त्या लिस्टमधल्या माणसांची नावं काढा, धक्का बसेल. आपण कधी लिस्ट तयार केलेली नाही. लिस्टमध्ये पहिली नावं आपल्या जवळची असतात, पहिली नाव, लांबची नाहीत, दुसरी कोणी येत नाहीत. म्हणजे माऊली तुकोबांचा अभंगच आहे ना, ते म्हणतात ढेकणाची या बाजे मूर्खत्व, ढेकणाची या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचनायू उपाय. ढेकणानं भरलेला खॉट आहे, म्हणजे आपल्याच घरातला ना, त्या दुसऱ्याच्या घरातल्या खॉटवर आपण कशाला झोपायला जाऊ. आपल्याच घरातला खॉट, त्याच खॉटमधली ढेकणं मला रात्रभर चालतात आणि हा मूर्ख माणूस म्हणतो मी शांतपणे झोपणार आहे. शक्यच नाही ना, कसा झोपेल सांगा बघू. तसा ही पंचतत्वाचा मेळावा मी तयार केलेला आहे आणि मला हा द्यायचा नाही, हे माझंच आहे, मी देणार नाही. अरे उसनं आणलं होतंच नाही, असा कशी गद्दारी करायला लागलास. दे ना, आता मागा लागलेत तर. आता कुठल्या वयात मागतील हे माहीत नाही. मात्र ती येऊन म्हणतील तुला दिला होता पण त्याला मुदत वगैरे मी सांगणार नाही, मी येईल त्यावेळी माझं मला परत दे बाबा. तुला जे काही रुपये मी उसने दिलेले आहेत 5 लाख रुपये पंचतत्वातले उदाहरण घेऊया. हे 5 लाख रुपये मी जेव्हा येईन त्यावेळी मी घेऊन जाईन. त्यातली काही अगोदर गिरायकी येतात. त्या 5पैकी काही जण अगोदरच येतात. ते म्हणतात माझं 1 लाख तोपर्यंत दे, त्यांच्या चौघांचं नंतर बघ जा. म्हणजे पहिल्यांदा कदाचित कॅल्शियम संपेल नाही, हाडं टिसळायला चालू होतील, त्यावेळी दुखायला चालू होतंय. ते पहिल्यांदा आलंय बघा मागायला पृथ्वी तत्व. हे बाबा माझं मला जरा दे, थोडं तरी दे, 25,000 तरी दे, म्हणजे 2 गुडघं तरी दे. 2 गुडघं तेवढं तुझं तू काय करायचं ते कर जा. फार गंमतशीर हे सगळे चिंतन आहे. पण तरी सुद्धा आत खोलात विचार करायला गेलो ना आपण तर धक्के बसतात. धक्का बसायला पाहिजे बरं काय.
आपल्याला इतर प्रापंचिक गोष्टीचे धक्के आपल्याला बसत असतात, पण चिंतनातनी जे धक्के असतात ना ते फार महत्त्वाचे असतात. अरे असं आहे वास्तव, मग हे वास्तव आपण हळूहळू स्वीकारायला चालू करतो. म्हणून हा पंचतत्वात जाणार आहे. म्हणून तो शब्द त्या अभंगावर आपण बोलत होतो, नको नको रे मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, त्यावेळी तुला सोडवेना कोणी. म्हणजे जवळचा चौधरी शब्द वापरला बघा, तुला सोडविना एका चक्रपाणी वाचून या. शेवट केला तुकोबाने त्या अभंगाचा. प्रत्यक्षात जाऊन अभंग गाथेमध्ये पहा तुम्ही. त्याची सुरुवात अशी आहे, नको नको मना गुंतू माया जाळी. फार सुंदर अभंग आहे बरं काय. आणि सुरेश वडकरांच्या आवाजात सुद्धा तो गायलेला आहे. तुम्ही आता यूट्यूबला जाऊन जरी तो लावला अभंग ना, लक्षात यायला लागेल की नको नको मना गुंतू माया जाळी. शांतपणे बसून हा विचार करावा, माझ्या गाठी कुठं बसलेल्या आहेत, त्या सैल कराव्या लागतील मला. ह्या गाठी मी मारल्या, दुसरा येऊन सोडवणार नाही बरं का. गाठी कशा सोडवाव्यात हे शास्त्र आणि श्री गुरु सांगतील. गाठी सोडवण्याचं काम मलाच करावं लागेल. ह्या हृदयग्रंथी छिंदती हृदयग्रंथी विंदती सर्व संशया. ईशावासी उपनिषदामध्ये शिव काय, हे सत्पुरुषांचे काय होतं, हृदयग्रंथी सगळ्या तुटून जातात आणि सगळे संशयाचा नाश होतो. केव्हा, त्या गाठी सैल होतील तेव्हा. कुणी बांधल्या, जन्मोजन्मी मीच बांधत आलो या गाठी. मीच गाठ बांधली माझ्या मुलाशी, माझ्या नातवंडाशी, माझ्या प्रॉपर्टीशी. सोड, सैल कर आणि तिथली शिथिलता अनुभव. एकदा जर सैल झालं ना की सैलपणातला जो अनुभव आहे, मोकळेपणातला अनुभव आहे, रितेपणातला जो अनुभव आहे, तोच मोक्षाचा अनुभव आहे. तुला दूर जावं लागणार नाही मोक्षासाठी कुठं. फक्त समजून घे श्रीगुरूंची वाक्य, समजून घे शास्त्राला. आणि शास्त्र समजून जेवढे तू ऐकायला लागशील, बघायला लागशील, शांत बसतो एका ठिकाणी आणि गाठ सोडवत राहा. गाठ एक सुटली की तुला बरं वाटायला लागेल. अरे सुटलो, एकातून सुटलो, आता काही वाटलं नाही, बरं वाटायला लागले. आता एक राहिलेत आणि थोडेशा, ते पण मी हळूहळू सोडवत राहणार आहे. यासाठी नामाला घ्यायचं आणि नाम त्याला वापरायला चालू करायचं. नाम काय करतंय माहिती आहे काय, काही लिक्विड असतात बघा, कसे ऑइल आपण करतोय. एखादा नट बोल्ट सैल होत नसला ना जुना, तर त्याच्यावर ऑइल सोडतात बघा. ऑइल सोडलं की ते काय पाण्याचं काम नव्हे, तो पाना वेगळं काम करणार आहे. पण तेल काय करतंय माहिती आहे, ते सैल करतंय. नाम तसं करते. आणि नट बोल्ट जे आपण वापरतोय ना, ही शास्त्र आणि श्रीगुरूंची जी सिद्धांत आहेत, त्या सिद्धांताचा वापर पाना करतो ते नट काढण्यासाठी. आणि शिथिलता अनुभवायला येते. हळूहळू सुटल्यासारखं वाटायला लागतं. अरे वा, बरं वाटायला लागले, बरं वाटायला लागले, किती सुंदर वाटायला लागते, किती अनुभव असतो. कधी कधी मी पार्लिमेंटरी शब्द वापरतोय, पण जेव्हा आपलं पोट सकाळी रिकामं झालं की जो अनुभव होतो तो चित्त शुद्ध झाल्यानंतर येतो. गंमतशीर बोलावलंय बरं काय, आणि थोडंसं अनपार्लिमेंटरी आहे, पण तरी सुद्धा किती शांत, अरे वा. आणि त्यावेळी चित्त शुद्ध झाल्यानंतर अरे वा, मस्तच. नाहीत आता कोण माझ्या आठवणीत. एक शिवगड, श्रीगुरु डॉक्टर काका, या पलीकडे माझं चिंतनच संपलं, अशी अनुभव यायला लागलेत ना, आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. ह्या उकळ्या अनुभवता येतात ना, कुठं मिळणार आहेत सांगा बघू. कुणातही मिसळायला लावा, मिळणार नाहीत त्या. कारण सगळे विकारानं भरलेलं सगळं आहे. त्या विकारात जाऊन मिसळून काय आपल्याला प्राप्त होणार आहे, त्याच्यापेक्षा यातून मुक्ततेचा अनुभव जो आहे, हा मुक्ततेचा अनुभव आपण घेतला पाहिजे. म्हणून हळूहळू इथं म्हणतो आहे की क्षणभंगुर हे न जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. तुकोबांचा आणखीन एक अभंगाचा तुकडा आहे बघा. क्षणभंगुर हे जाय न कळता, कधी जाईल हे कळणार सुद्धा नाही. माशी पाक पाकडे तव हे सरे, तुको माऊलींचा ओळीच आहे. माशी पाक पाकडे तव हे सरे, माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो तितका मरायला वेळ लागतो. कसलं मरण इतकं स्वस्त आहे, या ऐशी बस्ती आहे जहा मौत सस्ती आहे, असं काहींचे एक काव्य केलेलं आहे, शेर मारलेला आहे. ही कशी अशी एक वस्ती इथं आहे की ज्यामध्ये सगळ्यात स्वस्त काय असेल तर मरण. सगळ्यात स्वस्त. प्रत्येकाला पैसे आहेत, पण याला पैसेच लागत नाहीत, हा फुकटाच जातो, हे तर काही लागत नाही. तर ही गोष्ट जर लक्षात घेतली तर मरण सगळ्यात स्वस्त आहे. मरण येण्यापूर्वी हे पंचतत्वाचं आहे जाणून घे. ह्या पंचतत्वानं मिळालं हे शरीराचं महात्म्य जाणून घे, माऊली सांगायला आलेलं आहे. म्हणून यमाची हाती बांधून या देती. तुकोबांचा आणखीन एक अभंग आहे, स्त्री पुत्र कलत्रे हे अवघेची मायावंत, शेवटचा अंत न पवे कुणी, यमाची या हाती बांधून या देती. भूषणे अंगावरले भूषणे घेती काढून या, ऐशा चोरांचा कैसा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. विठ्ठला मी तुझे कास धरली,
तुझ्या पाठीमागे लागलो, तुझा पदर पकडला, कारण हे लुच्च आहे, मला फसवणार आहे. कोण? स्त्री, पुत्र, कलत्र हे अवघेची माया मंत्र. स्त्री शब्दाचा अर्थ स्त्री आणि पुरुष दोन्ही घ्यायचा. इथं तुकोबाने जरी स्त्री पुरुष सगळे हे पुत्र, कलत्र, गोत्र, मित्र, कुत्र सगळी सोडून द्यायचे, एक सुद्धा पाठीमागे राहणार नाही. कुत्र शब्द त्यात जादाचा घातला मी. अनपार्लमेंटरी शब्द जे वापरतोय ना मी त्यातले म्हणतोय मी, ते त्यातलं गोत्र ते जुळायला यमक जुळावं म्हणून. कुत्र का तर प्रॉपर्टी. कुत्र म्हणजे काय? घरातली प्रॉपर्टी. काय राहणार आहे? गोत्र म्हणजे गोत्र आपलं कुळ सोडून जातो, मित्र सोडून जातोय. कलत्र म्हणजे आपले नातेवाईक सोडून जातो. हे सुटले, गोत्र, मित्र, कलत्र, कुत्र सुटलं की स्वतंत्र आपण होतो. आपल्याला स्वतंत्र व्हायचा अनुभव त्यावेळी होतोय. ही चार सुटायला लागतात बघा. मग चार सुटायची म्हणजे कशी? यांना काय टाकून कुठं जायचं आहे? नाही टाकून जायत. काहींची जबाबदारी असते, काहींची माझी कुणावर तरी जबाबदारी असते, दोन्हीपैकी काहीतरी चालू असते. काहींची माझ्यावर जबाबदारी असते आणि काही वेळा वृद्धत्वामध्ये माझी जबाबदारी दुसऱ्यावर असते. कसं जाणार? जाता येत नाही, पण मनातून घालवता येतात. मनातून काढून टाकणं हे मुक्तीचा अनुभव घेणं आहे. म्हणून आसक्ती शब्द वापरलेला आहे. राग देशावरच आपण बोलायला लागलोय. आणि राग देशाचं रूपांतर काम क्रोधामध्ये कसं होतं पुढच्या आता काही श्लोकामध्ये आपण शेवट ह्या अध्यायाचा करणार आहोत, त्यावेळी बघणार आहोत. पण हिथं माऊली काय बोलतात बघा, म्हणतात मग हे तो पाच मेळावा. त्या तुकोबांचा अभंग आहे बघा, पाच मेळावा. देह तो पाचांचा अनिला उशिना, शेकी ज्याचा त्याला देणे असे. कसं शब्द सेम आहेत बघा. हिथं म्हणतात पाचाचा मेळावा आणि तुकोबा काय म्हणतात बघा, देह तो पाचाचा आणीला उशिना, उसनानला, शेकी शेवटी ज्याचा त्याला देणे असे. देताना खिचखिच करायची नाही. जायला लागलेस जा बाबा, निघालेत जायला लागले. कारण त्यांचं देणं होतं पूर्वीचं. मगाशी म्हटलं मी काही लाख रुपये उसने आणले होते, त्यातले काही जायला लागलेले आहेत. आता त्याला काय करायचं? ज्याचं त्याचं आहे त्यांना द्यायला पाहिजे, त्याच्याबद्दलची चिंता करायची नाही. औषध उपचार करत बसायचं. ह्या पंचतत्वावर तेवढंच काम करतोय आपण. कारण हे तेवढंच आहे की तेवढे विकार आलेत म्हणून थोडीशी पेन किलर वापरतोय ना, तर ते पेन किलर आहेत. बाकी काय आपण मरण थांबवत नाहीत. कुठलंच औषध मरण थांबवत नाही. कारण सगळी कुठलंही औषध घेतलं तरी मरण काय यायचं त्यावेळी येणारच आहे. म्हणून तुझ्या कष्टाचा काय उपयोग झाला असा शेवटी विचार करत बसशील. त्याच्यापेक्षा तुझे गोष्ट चुकीच्या मार्गाने चाललेत काय बघ. देहाला पोचणं आणि परमार्थाला पोचणं दोन गोष्टी आहेत त्यामध्ये. देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. या शब्दाचा अर्थ आहे देह बुद्धीकडून तुझं लक्ष आत्मबुद्धीकडे जावं. देहाचं पोषण करण्यामध्ये तुझं आत्मतत्व कुपोषित व्हायला लागलेलं आहे. त्याला काहीतरी खायला घाल जरा. रोज सकाळी पहाटे उठ आणि नामाचं खाद्य त्याला आवडतंय, शास्त्राचं चिंतन त्याला आवडतंय, ते खाद्य घाल त्याला. ते पंचपक्वान सगळं आहे ते त्याला आवडतं. जर आपण ते रोज द्यायला लागलो ना तर आपलं आत्मतत्व सुद्धा पोषित होईल. आणि देहाकडे लक्ष झाल्यामुळं देह काय कुपोषित व्हायची काही गरज नाही. कारण देहाला सांभाळतच असतो आपण. कारण आत्मतत्वाला सांभाळायचं असते. हे तुकोबांची एक अभंग आहे की आतल्या रत्नासाठी चिंधीचं रक्षण करावं लागते. काय म्हणतात बघा, चिंधीचं रक्षण करावं लागते वरच्या कापडाचं. का? त्या कापडामध्ये रत्न गुंडळून ठेवले ना. किती गंमतशीर शब्द वापरतात संत बघा. ही चिंधी आहे कशाची? आतलं आत्मतत्व रत्न आहे, त्याला गुंडळून ठेवलं. मग फडक्याला का सांभाळायचं? अरे ते आतल्याचं रक्षण करताय म्हणून. तेवढाच त्याचा उपयोग. अधिक उपयोग केला संपला. मग इकडं होते काय, सगळी संपत्ती जात मिळवायची काय देहाच्या पोषणासाठी? काय नाही. तर आत्मतत्वाच्या पोषणासाठी मला देह सांभाळायचा आहे. ही जेव्हा भावना आपली वाढीच लागेल ना त्यावेळी मुक्तीचा अनुभव हळूहळू टप्प्याटप्प्याने येईल. एक दिवशी ते पूर्णच होईल. परमपूज्य काका म्हणतात ना क्लिक होईल. असं क्लिक काहीतरी दिवसानं होणार आहे की ते क्लिक होईपर्यंत कोणत्या शेवटच्या ठोक्यानं दगड फुटेल सांगता येत नाही. मला सांगितले ठोके देत बस. मग कधी फुटेल? तर कधी फुटेल मला माहिती आहे, श्री गुरु म्हणतात. पण तुझ्या ठोके देण्यामुळं मात्र दगड फुटणार आहे. तुझ्या साधनेमुळं, तुझ्या चिंतनामुळं, शास्त्राभ्यासामुळं, तुझ्या नामामुळं, ध्यानामुळं, निधिध्यासनामुळं हा दगड फुटणार आहे. कधीतरी फुटेल. पण ठोके द्यायला विसरू नकोस. ह्याला नित्यनेम म्हणतात. नित्यनेम. नामी ते प्राणी दुर्लभ. रोज नित्यनेमानं नेम केला पाहिजे. तो नित्याचा नेम असला पाहिजे.
आणि नित्याचा नियम जर आपण करायला लागलो, रोज ठोके द्यायचे. आता कुठल्या ठोक्यानं शेवटचा कुठला ठोका असेल सांगता येत नाही. ज्यावेळी माझं जन्म मरण थांबेल असा शेवटचा ठोका असणार आहे, त्यामुळे तो पुन्हा जन्मालाच येणार नाही. त्या शेवटच्या ठोक्यातून ही गोष्ट निश्चित होणार आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की शेवटचा वेळ जी आहे ती तुझी काय होईल सांगता येत नाही. 209 नंबरची ओवी आहे बघा. म्हणून केवळ देह भरणं. आता म्हणून शब्द वापरला. आता सगळ्या ओव्यांचा शेवट यामध्ये झालेला आहे बघा. 202 पासून इंद्रिय आणि देह यांच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. संपत्ती नाशवंत आहे, देह नाशवंत आहे, त्यात गुंतू नकोस एवढं साऱ्या ओवीमधून सांगितलंय. आणि मग काय कर, म्हणून केवळ देह भरणं, म्हणून केवळ शरीराचं पोषण करणं, ते जाणे उघडी नागवण. अरे ही तुझी स्वतःची नागवण लूट करून घ्यायला लागला असतो. ही उघड उघड तुझी लूट आहे, तुला कळत कसं नाही. उघडी नागवण या लागी येथ अंतःकरण देयावेना. या जगात देह पोषणाकडेच आपले अंतःकरण केंद्रित करू नकोस. ही तुझी उघडी नागवण म्हणजे उघड उघड आत्मघात आहे. नागवण शब्दाचा लुटलं काय जाते, खरं लुटलं जाते जे परत मिळवता येते. पण जे आहे ते जायला लागलं असते. जाताना गणती गैसपणं म्हणजे मूर्खपणामुळे तुझं असलेलं निघून जायला लागलेलं. तिकडं का लक्ष देत नाहीस. जे जातंय येतंय जातंय येतंय त्याच्याकडे लक्ष लागलंय. पण जे सतत स्थिर आहे, जे माझ्याबरोबर असतं त्याच्याकडे का आपण लक्ष देत नाही. जी माणसं येतात जातात त्याच्याकडे का आपण लक्ष देतो. जे येत नाही जात नाही ते माझ्याजवळ सतत आहे त्याच्याकडे आपण का लक्ष देत नाही. ही फार चिंतनाची बाब आहे. आणि ह्या सगळ्या परिवर्तनशील सृष्टीच्या याच्यामध्ये आपलं मन घालल्यामुळं, अंतःकरण गेल्यामुळं खरं अंतःकरण कुठं, इकडं द्यायला पाहिजे आत्मतत्वाकडं, शरीराकडं देयावेना म्हटलेलं आहे. अंतःकरण या लागी येथ म्हणजे शरीराकडं, अंतःकरण देयावेना. म्हणून तू अंतःकरण देहाचाच विचार फक्त करू नकोस. फक्त देहाचा विचार ह्या प्रपंचाची आसक्ती वाढवतो. आत्मकल्याणातला खरा अडसर काय असेल तर देहासक्ती. कारण देहासक्तीमुळंच विषयासक्ती वाढत राहते. देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. माऊलींची ओवीच आहे, 20 नंबरची ओवी आहे 4थ्या अध्यायामधली. जे प्राणी कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. म्हणून मला याची मूल्य त्या शरीराचं जाणून घ्यायला पाहिजे. मूल्य काय आहे, त्या शरीराचे द्वारे सच्चिदानंद पदवी घेणे हे त्याचं मूल्य आहे. मूल्य म्हणजे या शरीराच्या द्वारेच मी मोक्षापर्यंत जाणार आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे हे त्याचं मूल्य आहे. आता मर्यादा पण आहे. परमपूज्य काका 2 गोष्टी नेहमी सांगतात. हे प्रत्येक गोष्टीला मूल्य असतं आणि मर्यादा असते. दोन्ही जाणून घेतलं पाहिजे. नुसतं मूल्य जाणून घेऊन चालणार नाही, आपण अडकून बसू द्या. त्याला मर्यादा आहे. नुसती मर्यादा म्हणून आपण खचून जाऊ आणि तिकडे दुर्लक्ष होईल म्हणून मूल्यही जाणून घ्यायचं. मर्यादा आणि मूल्य असतं. शरीराला मूल्य आहे आपण बघितलं. मर्यादा काय आहे बघा. हे क्षणभंगूर आहे ही त्याची मर्यादा आहे. हे नाशवंत आहे ही त्याची मर्यादा आहे. हे रोज संपत चाललंय ही त्याची मर्यादा आहे. म्हणून अंतःकरणानं या देहाचा विचार तू करू नकोस. तर हे अंतःकरण परमार्थाच्या ठिकाणी लाव आणि देह तुझ्या पोट पाण्याच्या उद्योगासाठी लाव. त्याची विभागणी करतो. देहाची वाटणी काय करायची तर देहाला म्हणायचं देह तू काम कर प्रपंचाचं, कारण प्रपंचाची जबाबदारी आहे म्हणून तू करत राहा. पण अंतःकरणाला म्हणायचं तुझं ते काम नव्हे, तू मात्र देवाचाच विचार कर. कशी गोष्ट आहे बघा. देहा त्या शरीराला काय करायचं, शरीराला म्हणायचं तू प्रपंचाचा विचार कर आणि अंतःकरणाला म्हणायचं तू देवाचा विचार कर. अंतःकरणाने परमार्थ करावा आणि देहाने प्रपंच करावा. देह प्रपंचाचा दास सुखे करू काम. अभंग आपण म्हणतोय असतो देह हा प्रपंचाचा दास आहे. सुखे करू दे काम त्याचं. कुणाचं बायका पोरांचं पोला पोषण करायचं आहे, नातवंडांचं करायचं आहे, अमक्यांचं करायचं आहे आणि काय करायचं आहे. समाजाची जबाबदारी त्यासाठी देह वापरायचा आहे, वापरूया. पण खरं अंतःकरण कुठं द्यायला पाहिजे, भगवंताकडे द्यायला पाहिजे. पण माऊलींनी या श्लोकामध्ये सांगताना प्रकृतीमुळे हार माना असं सांगायला नाही. अगोदर म्हणतात प्रकृतीच्या गुणामुळं आत्मज्ञानी पुरुष सुद्धा प्रकृतीप्रमाणे लक्षण करत असतो. मुख्य श्लोक आहे बघा. त्या श्लोकाचा आपण सुटलाच तो श्लोक सुरुवातीला, फक्त अर्थच त्याचा बघितलाय आपण. कारण पुढं माऊलींच्या ओव्या ज्या आहेत त्या वाक्याशी संबंधित नाहीत, परंतु
त्याला उपयोगाच्या आहेत त्या ओव्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रकृती गुणामुळं सर्वजण वागतात आणि ज्ञानी पुरुषांची स्वभावाची ठेवण त्याच्या स्वभावाप्रमाणेच असते. तो तशाप्रमाणे वागत असतो. काय फारसा बदल होत नाही, जरासा बदल होतो. ज्ञानी झाला म्हणजे काय असा विचित्र दिसत नाही. म्हणजे बेडूक फुगला तर काय हत्ती होणार नाही, किंवा हत्ती जर रोडावला आणि थकला आणि पातळ झाला म्हणून काय बेडका एवढा होईल काय? नाही होत. एवढा मोठा बदल होत नाही. बदल असतो तो थोडासा असतो. त्यामुळं काही विचार करत नाही. काही ना कुठलं तरी प्रत्येकाच्या स्वभावानुसार असते. बघा, एक आत्मज्ञानी, दोन आत्मज्ञानी पुरुष आहेत. एकाला एखादा औषध पचतं आणि एकाला पचतच नाही, म्हणून त्याला म्हणूया की त्याच्यात ते आत्मज्ञानी नाहीत वाटते का? दोघांना हे लागू पडत नाही. कोण म्हणतात मी दूध खात नाही, मी फक्त दही खातो. आता असा नियम काय निघून चालेल? आत्मज्ञानी पुरुषाने दहीच खावावे असा नाही, तर त्याच्या स्वभाव गुणाप्रमाणे तो वागतो हे समजून घ्या. तिथं निग्रह काय कामाचा नाही. आणि निग्रह शब्दासाठी शब्द वापरलेला आहे बघा, सदृश्य चेष्टते स्वशा प्रकृती ज्ञानवानपी प्रकृती यांती भूतानी निग्रहम किम करश्यते. तिथं कशाला उगाच हट्ट करत बसायचं, ह्यानं असंच वागायला पाहिजे, तसंच वागायला पाहिजे. तो हट्ट काही कामाचा नाही. म्हणून सर्वजणी एकसारखी नसतात, काही हट्टी असतात. दुर्वास ऋषीसारखे किती हट्टी होते, पण आत्मज्ञानी होते, तापट होते. काही जण उतावीळ असतात, काही भूमी असतात, काही तुसडी असतात, काही मोकळे असतात, काही स्वच्छताप्रिय असतात, काही बुद्धिमान असतात, काही भोळसट असतात. किती गुण आहेत माणसाकडे बघा. हे प्रकृतीचे गुण आहेत. त्यांना नावं ठेवायचं नाही तू भोळा काय म्हणून. तो तसाच असणार, त्याला बदल होत नाही त्याचा. आता त्याच्यातल्या ज्ञानात बदल होत, अंतःकरण बदलू शकतं. आणि अंतःकरणाचा अर्थ स्वभाव गोष जात नाहीत, काही घासून तसे शिल्लक असतात. ते याचा विचार करायला सांगितलाय माऊलीने. आणि म्हणून या ओव्या चिंतनासाठी शरीरावर जर जास्त प्रेम वाटत असेल ना, तर ह्या ओव्या वाचाव्यात. म्हणजे लक्षात द्यायला लागतं की शरीर काही नाही, पाचाचा मेळावा आहे, शेकी ज्याचा त्याला देणे असे हे द्यायचं आहे. अशी आठवण करून त्याचं पालन पोषण तेवढंच करावं, मोजकं करावं. इंद्रियांचे लाड करू नयेत असं माऊली पुन्हा पुन्हा सांगतात. फार सुंदर आहे. श्लोक पण संपलेला आहे. 209 ओव्यापर्यंत आपला श्लोक संपलेला आहे. आता पुढचा श्लोक 34वा आणि 210 नंबरच्या ओवीपासून पुढच्या चिंतनाला आपण सुरू करणार आहे. आजची वेळ संपलेली आहे. आपण आता विराम घेतो. सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.